पुणे महापालिकेसाठी अजितदादांचा मास्टर स्ट्रोक। बालेकिल्ला टिकवण्यासाठी नव्या नेतृत्वाला संधी। टिंगरे आणि ठोंबरेंवर जबाबदारी सोपवत आखली नवी रणनीती। आता अजितदादांनी टिंगरे ठोंबरेंसह आणखी कुणाकुणाला पुण्यात संधी दिली आहे आणि काय नवी रणनीती आखली आहे ते जाणून घेऊयात पुढच्या काही मिनिटात। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवत आणि राजकीय गणित लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेही पुणे शहर कार्यकारिणीच्या रचनेत मोठा बदल केलाय। 2 शहराध्यक्ष आणि 4 कार्याध्यक्षांची निवड करून वेगळाच संदेश दिलाय। महायुतीतील इतर पक्षांचं अनुकरण करतानाच पक्षातील अनुभव, संघटन कौशल्य, आक्रमकता आणि पक्ष विस्ताराला बळकटी देणाऱ्या चेहऱ्यांची निवड करत महापालिका निवडणुकीत आपला बालेकिल्ला राखण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीने चांगलीच कंबर कसली आहे आणि त्यासाठी डबल शहराध्यक्ष पदाचा अनोखा डाव टाकलाय। आता हा शहराध्यक्ष पदासाठीचा डबल डाव नेमका काय? तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्यावर मे महिन्यात गुन्हा दाखल झाला होता। त्यामुळे पक्षाला चांगलाच धक्का बसला। मानकर यांनी दिलेल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा पक्षाने सुद्धा स्वीकारला। त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुढचा शहराध्यक्ष कोण होणार याबाबत चर्चा रंगली होती। त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनाचा राज्यस्तरीय कार्यक्रम पुण्यात 10 जूनला होतोय आणि हे होत असतानाच शहराध्यक्ष असण्याची नामुष्की यावेळी पक्षावर आली होती। तरी त्याच पार्श्वभूमीवर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार पुणे शहरासाठी पहिल्यांदाच 2 स्वतंत्र शहराध्यक्ष आणि 4 कार्याध्यक्षांची निवड करण्यात आली। ही घोषणा सुद्धा आमदार चेतन तुपे यांनी पत्रकार परिषद घेत केली। आता शहराध्यक्षांसोबत कार्याध्यक्षांवरही जबाबदारी आहे। तर ही जबाबदारी काय असणार आहे? तर पुणे शहर पूर्व विभागासाठी शहराध्यक्ष म्हणून सुनील टिंगरे यांची नियुक्ती केली आहे आणि त्यांच्याच टीममध्ये कार्याध्यक्षपदी रुपाली ठोंबरे आणि हाजी फिरोज शेख यांची निवड झाली आहे। या पुणे शहर पूर्व विभागात कसबा, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर आणि वडगाव शहरी हे 4 विधानसभा मतदारसंघ येतात। या भागातील संघटन कौशल्य, महिला सहभाग आणि मुस्लिम मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठीची या तिघांची नियुक्ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। आणि पुणे शहर पश्चिम विभागासाठी शहराध्यक्षपदी सुभाष जगताप यांची नियुक्ती करण्यात आली आहे। तर कार्याध्यक्ष म्हणून प्रदीप देशमुख आणि अक्रूर कुदळे असणार आहेत। पुणे शहर पश्चिम विभागात पर्वती, खडकवासला, कोथरूड आणि शिवाजीनगर हे 4 महत्त्वाची विधानसभा क्षेत्र येतात। सुभाष जगताप यांचा संघटनेतील अनुभव, देशमुखांचं तरुण कार्यकर्त्यांशी असलेलं सुसंवाद आणि नेटवर्क, कुदळे यांचं स्थानिक पातळीवरील कार्य यामुळे पश्चिम पुण्यात पक्षाचं बळ वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही। तर आता दोन्ही शहराध्यक्षांबद्दल सुद्धा थोडक्यात समजून घेऊयात। सुनील टिंगरे जे पुणे शहर पूर्व विभागाचे शहराध्यक्ष असणार आहेत, त्यांची राजकीय कारकीर्द पाहिली तर ते महापालिकेत नगरसेवक म्हणून कार्यरत होते। माजी आमदार टिंगरे यांनी 3 वेळा विधानसभा निवडणूक लढवली आहे। कल्याणी नगर इथल्या पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे खरं तर त्यांना विरोधकांच्या टीकेचं धनी व्हावं लागलं। 2024च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झालाय। नगरसेवक पदाबद्दल सांगायचं झालं तर 2007ला ते नगरसेवक झाले, 2012ला पराभूत झाले आणि मग पुन्हा एकदा 2017ला ते नगरसेवक झाले आणि याच काळात 2014 साली ते शिवसेनेकडून वडगाव शहरी विधानसभा मतदारसंघातून लढले, पण त्यावेळी सुद्धा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला। आता 2019 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ते आमदार झाले। 2024 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर हेच टिंगरे अजितदादांसोबत गेले, पण हे यंदा पराभूत झाले। तर ही होती सुनील टिंगरेंची ओळख। आता समजून घेऊयात सुभाष जगताप यांच्याबद्दल, ज्यांच्यावर खरं तर पुणे शहर पश्चिम विभागाच्या शहराध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली आहे। ते सुद्धा पुणे महापालिकेत नगरसेवक राहिलेत, सभागृह नेते म्हणून त्यांनी काम पाहिलंय, स्थायी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिलंय, पक्षाकडून पर्वती विधानसभा निवडणूक सुद्धा लढवली आहे। महापालिकेतील कामाच्या अनुभवाचा महापालिका निवडणुकीत पक्षाला चांगला उपयोग करून देण्यासाठी त्यांचा फायदा होऊ शकतो। ते सुद्धा नगरसेवक राहिलेत। ते 1992, 2002, 2007 आणि 2012 या काळात खरं तर ते नगरसेवक राहिलेत। सभागृह नेते म्हणून त्यांनी 2011 ते 2015 या काळात काम पाहिले। स्थायी समिती अध्यक्ष म्हणून ते 2002 आणि 2003 या काळात ते स्थायी समिती अध्यक्ष सुद्धा राहिलेत। तर पर्वती विधानसभा मतदारसंघातून त्यांना सर्वसाधारण गटातून 2014ला उमेदवारी सुद्धा मिळाली होती। त्यामुळे ही झाली दोन्ही शहराध्यक्षांची ओळख। पण यात आणखी एका नावाची चर्चा आहे, ती म्हणजे रुपाली ठोंबरे पाटील यांची।
रुपाली ठोंबरे पाटलांवर अजितदादांनी काय जबाबदारी सोपवली तर रुपाली ठोंबरे पाटील यांची पुणे शहर पूर्व विभागात कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। त्यांची ही निवड म्हणजे पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या महिला नेतृत्वाच्या वावराची नवी दिशा ठरू शकते असं बोललं जात आहे। आणि त्यांचा एक जो आक्रमक स्वभाव आहे, त्यांची जी आक्रमक कार्यशैली आहे, त्याचा सुद्धा पक्षाला फायदा होईल असं पक्ष नेतृत्वाला विश्वास आहे। आता त्यांच्या सोबत जे हाजी फिरोज शेख आहेत, त्यांच्या निवडीमुळे पक्ष कुठेतरी अल्पसंख्याक समाजाला सुद्धा प्रतिनिधित्व देण्याला महत्त्व देत आहे आणि त्यासाठी सुद्धा काम करत आहे असा सुद्धा एक संदेश देण्याचा प्रयत्न आहे। आता मुद्दा येतो की या नव्या नेतृत्वासमोर आव्हानं काय असतील। पहिला मुद्दा येतो तो म्हणजे महापालिका निवडणुकीतला विजय। खरं तर पुणे जिल्हा सांगायचं झालं तर पुणे जिल्हा हा अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो। मग त्यामुळेच अजित पवारांचं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी पक्षाला पुणे महापालिकेत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणावे लागणार आहेत। दुसरा मुद्दा येतो तो प्रभाग रचनेचा। खरं तर यंदाची निवडणूक ही नव्या प्रभाग रचनेनुसार होणार आहे, त्यामुळे या नव्या प्रभाग रचनेचा फायदा घेत पक्ष बांधणी करणं ही मोठी जबाबदारी या नवनियुक्त शहराध्यक्षांवर असणार आहे। दोन्ही शहराध्यक्षांचा तसा चांगला अभ्यास आहे। योग्य प्रभाग रचना करण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा पक्षाला फायदाच होईल। पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे महायुतीतील समन्वय। सत्ताधारी महायुतीत घटक पक्षांबरोबर संबंध टिकवताना समन्वय राखणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याचसोबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे दोन्ही पक्ष भविष्यात एकत्र येण्याच्या चर्चांना योग्य पद्धतीने सामोरं जाण्याचं आव्हान सुद्धा या नव्या नेतृत्वापुढे असणार आहे। आता पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे पक्षाची प्रतिमा बदलण्यासोबतच पक्ष विस्ताराचं सुद्धा आव्हान। खरं तर कल्याणी नगरच्या पोर्शे कार अपघात प्रकरण असेल, परदेशी महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणात अटक झालेल्या पक्षाचा अल्पसंख्याक विभागाचा पदाधिकारी शंतनू कुकडे असेल, बनावट कागदपत्र करून फसवणूक केल्याप्रकरणी दीपक मानकर यांच्यावर दाखल झालेला गुन्हा असेल, त्यानंतर राज्यभर गाजलेलं सध्या चर्चेत असलेलं वैष्णवी हगवणे प्रकरण असेल, या प्रकरणात सुद्धा महिला आयोगावर झालेले गंभीर आरोप आणि या संपूर्ण वेगवेगळ्या प्रकरणांमुळे खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची, अजित पवारांची खरं तर मोठ्या प्रमाणात त्यांच्या एकूणच प्रतिमेला आव्हान करण्यात येत आहे। त्यामुळे आता पक्षाची प्रतिमा बदलण्यापासून ते पक्षाचा विस्तार वाढवण्याचं काम या नेतृत्वापुढे असणार आहे। कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा विश्वास निर्माण करायचा आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खरं तर फुले शाहू आंबेडकरी विचार पुढे घेऊन जाण्याच्या आव्हानात्मक कामाची धुरा या नवीन शहराध्यक्ष आणि कार्याध्यक्षांच्या खांद्यावर असणार आहे। त्यातूनच महापालिका निवडणुकीची नौका या 2 शहराध्यक्ष आणि 4 कार्याध्यक्षांच्या नेतृत्वाला यशस्वीपणे पार पाडावी लागणार आहे। तरी अजितदादांच्या या नव्या कार्यकारिणीविषयी आपली मतं असतील तर ती कमेंट करून जरूर कळवा आणि याविषयीचे इनपुट दिले होते आपले सहकारी पांडुरंग सरोदे यांनी। धन्यवाद। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।